न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। आरटीआय कार्यकर्त्यांचा बुलंद आवाज, प्रत्येक नागरिकासाठी पारदर्शक प्रशासनाची मागणी, शासनाला झोपवणाऱ्या प्रश्नांची तयारी, आरटीआय कार्यकर्त्यांची रणनीती ठरली। आज शासकीय विश्रामगृह अहिल्यानगर येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक मोठ्या उत्साहात पार पडली। या बैठकीस जिल्ह्याभरातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघटनेचे संस्थापक सुभाष बसवेकर यांनी यावेळी संघटनेच्या विस्तारावर आणि माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी होणाऱ्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला। आज घेतलेले निर्णय हे समाजहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून आपण सर्वांनी एकजुटीने काम करत माहिती अधिकार कायद्याची जनजागृती करत राहिले पाहिजे, असे ते म्हणाले। या बैठकीत विविध प्रस्तावांवर चर्चा झाली, नवे निर्णय घेण्यात आले आणि कार्यकर्त्यांमध्ये संघटनेच्या उद्दिष्टांबाबत नवचैतन्य निर्माण झाले। कार्यकर्त्यांनीही एक दिलाने पुढे येऊन संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला। या बैठकीने जिल्ह्यातील माहिती अधिकार चळवळीला नवे बळ देण्याचे स्पष्ट संकेत दिले असून पुढील काळात ही संघटना अधिक प्रभावीपणे कार्यरत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। आज अहमदनगर जिल्हा म्हणजे आताचं अहिल्यानगर येथे माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन या आमच्या संघटनेची जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्याची मीटिंग आणि मेळावा आयोजित केला होता। अहिल्यानगर येथील रेस्ट हाऊस शासकीय विश्रामगृह येथे आज 2 जून रोजी ही सगळी मीटिंग आमची व्यवस्थितपणे पार पाडली। अहमदनगर जिल्ह्यामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन या आमच्या संघटनेचं काम वाढवण्यासाठी सर्व कार्यकर्त्याचं मनोगत जाणून घेतलं आणि पुढं काय करता येईल यावर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली। तसेच माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायद्यानुसार काम करणारे आम्ही सगळे माहिती अधिकार कार्यकर्ते आहोत। तर माहिती अधिकारामध्ये कार्यकर्त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी, समस्या, जनमाहिती अधिकाऱ्याकडून माहिती नाकारण्याची प्रकरणं किंवा माहिती अधिकारात माहिती मागितल्यानंतर ज्यांचे हितसंबंध दुखावलेले असतात अशा व्यक्तीकडून येणाऱ्या धमक्या किंवा मारहाण करण्याची येणाऱ्या सूचना, या सगळ्या गोष्टीवर आमच्या इथं सविस्तरपणे आणि विस्तृतपणे चर्चा झाली। संघटना कशी वाढवायची आणि माहिती अधिकारामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे ग्रामविकास खातं असेल, महसूल असेल, भूमी अभिलेख असेल, आरोग्याचा विभाग असेल, शिक्षणाचा विभाग असेल, पाणी पुरवठा असेल, या सगळ्या गोष्टीवर काम कसं करायचं, अधिक चांगल्या पद्धतीनं गावात आणि शहरात मिळून काम कसं करायचं आणि समन्वयानं कसं पुढं जायचं यावर विस्तृतपणे चर्चा झाली। वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या समस्या होत्या, त्या समस्याचा आम्ही आता एकत्रितपणे त्या समस्या मांडल्या आणि त्याच्यावर आम्हाला पुढं भविष्यात कशा पद्धतीनं काम करता येईल आणि लोकांच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी माहिती अधिकार कायद्याचा अधिक चांगल्या पद्धतीनं वापर करून माहिती अधिकार कायदा, माहिती अधिकार अधिनियम हा जास्तीत जास्त लोकांपुढे मांडून लोकांच्या पुढे त्याचा प्रसार आणि प्रचार करून लोकांच्या समस्या सोडवण्याचं लोकशाहीतील हे एक सुंदर असं साधन लोकांपर्यंत नेणं आणि त्याचा योग्य वापर करून यापुढे नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगल्या पद्धतीची नंबर 1 संघटना आपल्याला कशी तयार करता येईल यासंबंधी आमची सगळी चर्चा झाली। चर्चा एकतर्फी झाली नाही, तर कार्यकर्ते आणि त्यांच्या ऐकून घेणारे आमचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष किंवा मी अध्यक्ष, आम्ही सगळ्यांनी चर्चा करून अतिशय अशी हेल्दी आणि संपन्न अशी चर्चा केली। डिस्कशन चांगलं झालं आणि त्यातून इथून पुढं चांगल्या पद्धतीनं संघटनेत काम करायचं आणि लोकांना फायदा मिळवून द्यायचा आणि आपणही कार्यकर्ता म्हणून समृद्ध व्हायचं असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि असं ठरवून असा संकल्प करून ही बैठक इथं आम्ही थांबवलेली आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर।